सध्या स्थानिक आमदार दिलीप लांडे आपल्या सोबत आहेत। दिलीपजी नमस्कार। खरं तर अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे। घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग कोसळलाय आणि त्याखाली जवळपास 6 जण दबलेले आहेत अशी माहिती कळतेय। बचाव कार्य कसं सुरू आहे, आपल्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे? आता मला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मोठं दगड वरून कोसळलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे हादसा झालेला आहे तिकडे जाण्यासाठी एकदम छोटी पायवाट असते, जसे खेडेगावात डोंगरात जातो तशा पद्धतीने एकदम 1 ते 1.5 फुटाची 2 फुटाची पायवाट आहे आणि तो वरचा डोंगराचा भाग कोसळणारा धोकादायकच होता। मोठं आणि झाड वस्ती जास्त असल्यामुळे ते झाडाच्या ह्याच्यामुळे लोडमुळे ते कोसळतंय। त्या परिस्थितीमध्ये आहे ना, आता त्याच्या खाली काहीतरी 5 ते 6 लोक आहेत। 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धोकादायक आहे। मी अनेक वेळा प्रशासनाला असेल, शासनाला असेल याबद्दल इथली माहिती दिलेली आहे आणि यापूर्वी प्रशासनालाही सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी फक्त धोकादायक परिस्थितीमध्ये नोटीस देऊन बाजूला काढणं हे न करता याच्यापूर्वी 2005 मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी झालेली होती। माझ्या अंदाजे काहीतरी 10 का 12 लोक त्यावेळी मेलेली होती। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी धोकादायक आहेत, त्यांचं कायमस्वरूपी कुठेतरी पुनर्वसन करणं हे महत्वाचं आहे। आता एनडीआरचे असतील, आमचे अग्निशामक दलाचे जवान असतील, अतिशय कष्ट करून त्या ठिकाणी लोकांना काढण्याचा प्रयत्न करतायत। त्यातून आता 2 डेड बॉडी निघालेले आहेत आणि अजून 6 लोक आहेत असा अंदाज आहे। बर, दिलीपजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे धोकादायक स्थितीमध्ये ही सगळी घरं होती, त्यामुळे इथल्या नागरिकांना आधी सतर्क करण्यात आलेलं नव्हतं का किंवा नोटीस बजावण्यात आलेली नव्हती का? इकडे महानगरपालिका जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये त्या ठिकाणी नोटीस देऊन किंवा सूचना देऊन त्या ठिकाणी पावसाळ्यात धोकादायक आहे, इथे राहण्यास धोकादायक आहे असं कळवतात। मात्र तरी देखील नागरिकांचं स्थलांतर झालेलं दिसत नाहीये आणि आता ही दुर्घटना घडली आहे। लोक स्थलांतर होत नाहीयेत, लोकांना विनंती केली तरी जात नाहीत, कारण या परिस्थितीमध्ये राहणार कुठे आणि किती दिवस राहणार। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शाळेमध्ये ठेवणं पण, शाळा पण विद्यार्थ्यांसाठी खुल्या करावं लागतात। त्यामुळे अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा परिस्थितीमध्ये लोकांना 1 महिना 2 महिने राहण्याचं कुठेही व्यवस्था केलेली नाहीये। अशा पद्धतीचा मी 1918ला ठराव मांडला होता, 2018ला, की अशा परिस्थितीमध्ये ट्रान्झिट कॅम्प जसं आपण बनवतो अशा पद्धतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना 2 महिने राहण्यासाठी कुठेतरी ट्रान्झिट कॅम्प मोठा बनवण्यात यावा, परंतु ते काय महानगरपालिकेतर्फे आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आता मी या विधानसभेमध्ये सांगितलं होतं की आपण मेल्यानंतर लोकांना मदत करतो, परंतु तत्पूर्वीच आपण जर तिथला सर्वे करून या मुंबई शहरातील भांडूप असेल, कुर्ला असेल, आमचा विक्रोळे असेल, या ठिकाणी धोकादायक डोंगर आहेत, याचा सर्वे करून कायमस्वरूपी त्या लोकांना पुनर्वसन करून त्या जागेवरती फॉरेस्टच्या मार्फत कुठेतरी झाडं लावून तो सुशोभीकरण करणं गरजेचं आहे। नक्कीच, त्यामुळे दिलीपजी तुम्ही जशी मागणी करताय त्याप्रमाणे प्रशासनाकडून लवकरात लवकर हालचाली होतील अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।